हिंदू संघटनेच्या वतीनं बांगलादेश विरोधात मूक मोर्चा। बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू संघटनेच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। नाशिक येथील बीडी भालेकर मैदान येथून जिल्हाभरातून सर्व धर्मियांच्या वतीनं बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात मूक मोर्चा काढून बांगलादेशचा निषेध करण्यात आला। जर बांगलादेशने हिंदूंवर होत असलेले अन्याय अत्याचार थांबवले नाही तर यापुढे कडक भूमिका घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया हिंदू संघटनेच्या वतीनं देण्यात आली। यावेळी नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे तसेच लक्ष्मण सावजी, करणसिंग बावरी, रामसिंग बावरी, स्वाती भामरे यांच्यासह बजरंग दल आणि सनातन वैद्य संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बांगलादेश मधला हिंदू आज असुरक्षित झालेला आहे। अनेक संतांना तिथं अटक केली जात आहे। महिलांवरती अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि बांगलादेशचा आमचा हिंदू असुरक्षित असताना जागतिक स्तरावरती कुठल्याही देशाने अजून त्या विषयाच्या बाबतीमध्ये बांगलादेशचे कान पकडलेले नाहीये। बांगलादेशला सज्जड दम जो आहे हा जागतिक स्तरावरूनच्या संघटना ज्या आहेत त्यांना द्यायला पाहिजे आणि तातडीने हिंदूंवरती होणारे जे अन्याय अत्याचार जे आहे हे तातडीने थांबायला पाहिजे। ज्या संतांना अटक करण्यात आलेली आहे त्या संतांची सुटका ही त्वरित होण्यासाठी जागतिक स्तरावरून, जागतिक पातळीवरून त्याच्यावरती निर्बंध आणायला पाहिजे। हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार, अन्याय होतात, मंदिरं तोडले जात आहेत, इस्कॉन मंदिरावर हल्ला झालेला आहे, संतांवर हल्ले होत आहेत आणि त्यामुळे अत्यंत चिंताजनक बाब आहे। सर्व हिंदू हे एकत्र आहेत हे या मोर्चाद्वारे दाखवण्यात आलेलं आणि या ज्या गोष्टी होत आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। त्यामुळे हिंदू रक्षक मोर्चा याचं आज आयोजन केलेलं आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशमध्ये होणारे जे बॅड हल्ले सुरू आहे आपल्या हिंदू समाजावर ते त्वरित थांबवले गेले पाहिजे। इथं कुठंतरी मानवाधिकाराने सुद्धा लक्ष घालणे गरजेचं आहे। जागतिक हा विषय आहे, याचे पडसाद हे संपूर्ण भारतामध्ये होताना दिसत आहे। आम्ही आज मूक मोर्चा काढलेला आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने। इस्कॉन मंदिराचे संस्थापक तिथले मंदिराचे तिथं आमच्या मंदिरांची विटंबना केली, आमच्या मूर्तींची तोडफोड केली। त्याच्यानंतर चिन्मयदास प्रभू यांनी गेल्या मागील 20 ते 25 वर्षापासून मोठ्या प्रमाणात तिथं अन्नदानाचं काम केलेलं आहे। ज्यावेळेस बांगलादेशला खायचे हाल होते त्यावेळेस इस्कॉन टेम्पलच्या माध्यमातून त्यांना अन्नदान करण्यात आलं होतं। त्याची सुद्धा जाणीव तिथल्या लोकांना राहिलेली नाही, याचं अतिशय दुःख वाटतंय। हिंदू असहिष्णू आहे याचा अर्थ असा नाही का तो सर्वच गोष्टी सहन करेल। हिंदू हा प्रत्येक धर्माचा व समाजाचा आदर करतो, परंतु जर हिंदूंच्या मुळावर तुम्ही उठणार असाल तर हिंदूला शस्त्र हातात घ्यावं लागेल असं जाणीवपूर्वक इथं सांगावं लागू राहिलं। जे काही झालेलं आहे कृष्णदास प्रभू इथं आमचे इस्कॉनचे ते पण उपस्थित आहे। चिन्मय कृष्णदास प्रभूंना त्वरित अटक केलेली आहे, त्याच्यावर सर्व खटले मागं घेऊन त्यांना त्वरित सोडण्यात यावं अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतोय।